कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, झिजलेले पाय, सुरकुत्या पडल्या चेहरा बघा. आयुष्यभर तुमच्यासाठी ज्यानं कष्टा खाल्ल्या, तर तुमच्यामुळं त्याला 4 माणसात उभा टाकता येत नसेल तर काय दुर्दैव समजा आयुष्याचं. अरे अशापेक्षा निपुत्रिक राहिलेलं बरं. अहो पुरीनं उठावं, बघावं बापाचे झिजलेले पाय आणि वचन द्यावं, बापाच्या पायाला हात लावून आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल. नाहीच काही जमलं तर हरकत नाही, पण बाबा तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. एवढं एकच मागणं मुक्ताईच्या दारात. आई बापाची. अरे बाहेरचं घरातलं कळत सुद्धा नाही त्यांना. व्यवहारात न जगणारा माणूस असतो, फक्त आयुष्यभर त्यानं कपड्यांपेक्षा जास्त स्वाभिमान जपलेला असतो. अंगात जरी फाटकं धोतर असलं ना तरी 4 माणसात उभं टाकायची हिंमत असते, कारण आयुष्यात त्यानं कधी कोणाचं वाईट केलेलं नसतं. पण जेव्हा त्याचीच पोरगी चुकीच्या मार्गाला जाते तेव्हा समाजात बोलायची हिंमत राहत नाही त्याची. लोक तोंडावर म्हणतात त्याला घर सांभाळता आलं नाही आणि हा गाव सांभाळायला निघाला.